सुविख्यात नाट्य अभिनेता आणि गायक मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि श्रीमती शुद्धमती मंगेशकर म्हणजेच माई मंगेशकर यांची प्रथम कन्या म्हणजे लता मंगेशकर. शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी 1929ला इंदूरला लताबाईंचा जन्म झाला. लताबाईंच्या जन्मावेळी दीनानाथ यशाच्या शिखरावरच होते. आपली ही कन्या गळ्यात सुरेल आवाज घेऊन आली आहे याचा शोध त्यांना लागण्यापूर्वी आपल्या 6 महिन्याच्या कन्येनं कान संगीताला देऊन ऐकत आहे हे त्यांना आधी कळलं. ते कसं घडलं ऐकूया. 6 महिन्याची लता घराच्या अंगणामध्ये रांगत होती. रांगताना तिनं आपल्या चिमुकल्या मुठीमध्ये माती घेतली आणि ती तोंडात घालणार हे दीनानाथांच्या लक्षात आलं. तिथंच दीनानाथ सारंगी वाजवत होते आणि सारंगीची छडी त्यांनी त्या 6 महिन्याच्या लतेच्या अंगावरती अशी उभी केली. त्याबरोबर छोट्या लतेचा हात तिथंच थांबला आणि तिनं काय केलं असेल, दीनानाथ जे सारंगीवरती स्वर आळवत होते बरोबर तसा आवाज तिच्या मुखातून बाहेर पडला. इतकी ती लहानपणापासून 6 महिन्याची असल्यापासून तिचे कान तयार होते. दीनानाथांना मोठं आश्चर्य वाटलं. दीनानाथ रियाज करत होते आणि त्याही पुढं त्या चिमुकलीला आपल्या आसपास किंवा आपल्या जवळ आपल्या कुशीमध्ये घेऊन ते असायचे आणि अशा प्रकारे ते आपल्या मुलीवरती नकळत संस्कार त्यांचे व्हायचे आणि वडील आणि मुलगी ह्यांचा तो स्वरांचा खेळ चालायचा. लताबाई गुणगुणायच्या त्या 6 महिन्याच्या असल्यापासून. अशा प्रकारे लताबाईंच्या स्वरांवर दीनानाथांच्या स्वरांचे संस्कार झाले ते इतक्या लहानपणापासून. पुढे जेव्हा त्या गाऊ लागल्या तेव्हा रसिकांचे कान तृप्त तर झालेच. त्यांच्या स्वरांनी मन धुंद होऊन गेलं. त्यांची सगळीच गाणी आपल्याला मंत्रमुग्ध करून गेली. मास्टर कृष्णराव यांनी संगीत दिलेलं आणि गदिमा यांनी लिहिलेलं असंच एक मंत्रमुग्ध करणारं गीत आणि सर्वात जुन्या चित्रपटातलं हे गीत धुंद मधुमती रात रे रात रे. ऐकूया हे एक अजरामर झालेलं गीत. धुंद मधुमती रात रे धुंद